आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरचा चंद्रभागेचा तीर वैष्णवांचा मेळा फुलून गेलाय। आपण जर बघितलं तर आता वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये या चंद्रभागेचा तीर वैष्णवांनी फुलून गेलेला आहे। म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ही संपूर्ण वैष्णव इथे आलेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत दोन्ही पालख्या आणि राज्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या दिंड्या असं मिळून लाखोंचा वारकऱ्यांचा समूह आहे हा इथे चंद्रभागेच्या तीरावरती येणार आहे। खरं तर चंद्रभागेच्या तीरामध्ये आंघोळ करणं हे मोठं भाग्य समजलं जातं। माणूस ज्यावेळेस वारकरी पंढरपूरला येतो त्यावेळेस पहिल्यांदा चंद्रभागेच्या तीरावरती जाऊन स्नान करतो। स्नान केल्यानंतर तो पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो। आज जर आपण बघितलं तर खेड्यापाड्यातून गावागावातून आलेल्या या दिंड्या म्हणजे या दिंड्या ज्या आहेत त्या दिंड्या आता चंद्रभागेला चालले। चंद्रभागेला तिथं पादुकांना स्नान घालतील आणि नंतर मग परत त्या पादुका आपापल्या ठिकाणी विसाव्याला जातील। अशा अनेक हजारो बारीक बारीक छोट्या छोट्या दिंड्या या चंद्रभागेच्या तीरावरती येतात। चंद्रभागेच्या तीरावरती आंघोळ केल्यानंतर वारकरी हा त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो। पांडुरंगाचा आज दर्शन जरी नाही झालं तर किमान कळसाचं तरी दर्शन हो ही अपेक्षा ठेवून तो पंढरपूरला आलेला असतो। अनेक वारकरी हे देहू पासून पंढरपूर पर्यंत किंवा आळंदी पासून पंढरपूर पर्यंत आलेले असतात। हा एवढा मोठा प्रवास केलेला असतो आणि त्या प्रवासानंतर ही सर्व मंडळी चंद्रभागेमध्ये स्नान करायला उत्सुक असतात। चंद्रभागेमधलं स्नान हे त्यांचं पवित्र स्नान मानलं जातं। म्हणून आज चंद्रभागेच्या स्नानावरती संपूर्ण वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। असाच हा वैष्णवांचा मेळा पुढील 2 ते 3 दिवस चालू राहील। मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।